3 तासांपासून हा सगळ्या राणाच्या हॉटेलमध्ये चाललेला आहे। विनोद तावडेंना हॉटेलमध्येच कार्यकर्त्यांनी धरून ठेवलं ते असं म्हणतात की जोपर्यंत तावडेंवरती कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही सोडणार नाही। या घटनेकडे कसं पाहता? जी घटना घडलेली आहे, कार्यकर्ते आरोप करतात की 5 कोटी घेऊन आले। पार्टी विथ अ डिफरन्स, जे भारतीय जनता पक्ष हे नेहमी अभिमानाने सांगायचे की वी आर अ पार्टी विथ अ डिफरन्स। खरंच आहे, ही पार्टी विथ अ डिफरन्सच आहे। म्हणजे मला आश्चर्य वाटतंय, धक्का बसतोय। आणि मी तुम्हाला खरंच सांगते, मी अतिशय प्रामाणिकपणे सांगते, तुमच्यापैकी एका चॅनलच्या माणसाचा मला फोन आला की असं असं घडलेलं आहे। मला विश्वासच बसत नव्हता की एका पक्षाचा, एवढा मोठा पक्ष जो काश्मीर टू कन्याकुमारी त्यांची सत्ता आज आहे, प्रधानमंत्री त्या पक्षाचे आहेत, अशा पक्षाच्या एवढ्या नॅशनल लीडरच्या बद्दल असा आरोप होतोय। आणि तो व्हिडिओ चॅनलवाल्यांनी, आम्हाला कसं कळणार, मी तर बारामतीत आहे, पण चॅनलवाल्यांच्याकडून तो पाठवला जातोय। तुम्ही प्रश्न विचारताय, हे धक्कादायक आहे आणि कुठल्याही सशक्त लोकशाहीसाठी अतिशय घातक आहे। तर पैसे वाटूनच लोकांनी जर निवडून यायचं असेल तर आमच्यासारख्या लोकांनी काय करायचं? काही नैतिकता राहिली की नाही या देशामध्ये? ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं, पारदर्शक मोकळा श्वास तुम्हाला अधिकार दिले या जनतेला, आणि तुम्हाला असं वाटतं की 50 खोके एकदम ओके, खोक्याने तुम्ही आमदार विकत घेतले म्हणून काय तुमच्या पैशाने तुम्ही मतदार विकत घ्याल? या देशामध्ये ही लोकशाही आहे। दडपशाही, भीती, पैसे या सगळ्या कृतींचा मी जाहीर निषेध करते। ह्याची इन्क्वायरी झाली पाहिजे। आणि जर हे व्हिडिओ मी स्वतः डिटेलमध्ये पाहिलेला नाही, पण हे जर आरोप जर खरे असतील तर भारतीय जनता पक्षाने माफी मागून राजीनामे दिले पाहिजे त्या देशातून की हो आम्ही गलिच्छ राजकारण करतो, आणि इलेक्शन कमिशननी आमच्यासारख्या लोकांना आणि या देशातल्या नागरिकांना न्याय दिला पाहिजे। कारण सांगावं, मला आत्ताच एक मनात प्रश्न आला की नोटबंदी भारतीय जनता पक्षाच्या सरकार नोटबंदी यांनी केली, मग एवढा कॅश, आणि मी पार्लमेंटमध्ये हे बोललेले की कॅश इन सर्क्युलेशन हा प्रॉब्लेम आहे। एकीकडे तुम्ही नोटबंदी करता, मग एवढे कॅश इन सर्क्युलेशन येतात कसे? आणि त्यातून भारतीय जनता पक्ष, म्हणजे मला अजूनही विश्वास बसत नाहीये की विनोद तावडेंवर आरोप होतोय। हे मला अतिशय धक्कादायक आहे, कारण का मला कधीच वाटलं नव्हतं अशी कृती भारतीय जनता पक्षाचे जे ओरिजिनल लोक आहेत त्यांच्याकडून कधी होईल। हे भारतीय जनता पक्ष 2.0 यांच्याबद्दल मी मन मोकळेपणे बोलते नाही, पण ओरिजिनल बीजेपीचे जे विनोद तावडे त्यांच्याकडून हे खरंच अस्वस्थ करणारी कृती आहे, जर खरी असली तर। हितेंद्र ठाकूरांनी पैशाचे बंडल दाखवले, त्यासोबत की नाही हे पैसे त्यांचेच आहेत, किंवा त्यांच्या मुलांना थेट कॅमेरासमोर डायरी दाखवली। राष्ट्रीय नेते आहेत ते सरचिटणीसपदाची केंद्रामध्ये त्यांच्यावरती पक्षाची जबाबदारी आहे। गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे की राज्यातल्या नेत्यांसोबत त्यांचं पटत नाही, आणि हितेंद्र ठाकूर बोलताना असं म्हणाले की ते 5 कोटी घेऊन आले, हे भाजपच्याच नेत्याने मला माहिती दिली। म्हणजे विनोद तावडेंना अडकवण्याचा प्रयत्न केला जातो किंवा याच्यामध्ये काय त्यांच्या पक्षांतर्गत राजकारण मी सांगू शकत नाही, कारण का मला माहिती नाही काय झालं नक्की, कोणी कुठले पैसे आणले काय। माझा प्रश्न आहे या देशाच्या माननीय प्रधानमंत्र्यांना की तुम्ही नोटबंदी केली, नोटबंदी कशासाठी केली? की ब्लॅक मनी जावा। मग हे 5 कोटी रुपये भारतीय जनता पक्षाकडे कुठून आले? कॅश येते। भारतीय जनता पक्षाने एवढ्या 5 कोटीची मूव्हमेंट विरारपर्यंत केलीच कशी? जी डायरी तिथे लिहिलेली आहे त्या डायरीमध्ये ज्या गोष्टी आहेत त्याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे। आणि जर की हा कॅश आला कुठून, हे चुकीचं आहे, हे कॉपी करून पास होणार आहे, आणि अशा घाणेरड्या गलिच्छ कृतीचा मी जाहीर निषेध करतो। ही वेळ का आली असावी असं तुम्हाला वाटतंय? अर्थात कदाचित भारतीय जनता पार्टी पॅनिकमध्ये असेल, त्यांचं सरकार येत नाही असं त्यांना दिसतंय आता, त्याच्यामुळे येई सही, पण ही भारतीय जनता पार्टीची ही उमेद नव्हती। आणि मी खरंच सांगते, विनोद तावडेंकडून मला ही अपेक्षा नव्हती, कारण का विनोद तावडे महाराष्ट्रात मंत्री राहिलेले आहेत, अहो शिक्षण मंत्री राहिलेले आहेत, केंद्रातले मोठे नेते, त्यांच्याबाबत अशी बातमी येणं हे खूप धक्कादायक आहे, म्हणजे दुःख देणार आहे। आणि विनोदजी, मला खरंच म्हणजे मला धक्का बसला आहे की अशी गोष्ट भारतीय जनता पक्ष पार्टी विथ अ डिफरन्स ही करू शकते।
तरी काल प्रचार संपण्यानंतर म्हणजे 3 तासामध्ये शरयू मोटर्सवरती जाऊन निवडणुकीचे निर्णय अधिकारी असतील किंवा मग पोलिसांच्या मदतीने चौकशी झाली. तुम्हाला काय वाटतं? त्यांचं असं म्हणणं आहे की तक्रार आलेली आहे की पैसे वाटप होतंय, त्याच्यामुळं कदाचित आम्ही चौकशी केली, मात्र त्याच्यामध्ये तथ्य आढळलं नाही. तुम्हाला असं वाटतं का ही कारवाई कोणीतरी सांगण्यावरून केली असेल? मला माहिती नाही. मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या चौकटीतून वागणारी, कार्य करणारी एक भारताची एक नागरिक आहे आणि लोकप्रतिनिधी आहे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या आशीर्वादाने. काल रात्री मला श्रीनिवास पवारांचा फोन आला की सुप्रिया पोलीस आलेले. मी माझ्या हातात जेवण होतं, मी माझं ताट ठेवलं आणि मी म्हणले मी लगेच येते. तो म्हणला मी पण घरातून निघतोय. ते झाल्यानंतर माझी मुलगी पण जेवत होती. म्हणली मम्मा तू रात्री कशी जाणार, सगळे ड्रायव्हर तोपर्यंत आम्ही सोडून दिलं. म्हटलं मी ती म्हणली नाही मी पण येते. तर रेवती आणि मी पटकन हात धुतला, ताटावरनं उठलो, पळालो. माझ्या वडिलांनी विचारलं का पळापळ करताय, ते म्हणले मी पण येतो. मी म्हणलं नाही आदरणीय पवारसाहेबांनी न्यायला, तुम्ही इतके दिवस दौरे करून आज घरी आलाय, तुम्ही थांबा मी जाऊन काय ते बघते. तोपर्यंत मी तयार झाले. पटकन 2 मिनिटात आम्ही गाडी काढून मिरजला जायलाच निघालो. तेवढ्याच श्रीनिवास दादाचा परत फोन आला की नाही ते म्हणतायत की ते चेकिंग करतायत आणि आता ते म्हणतायत आम्ही सगळ्या गाड्या चेक केल्या, ऑफिस चेक केलं, काहीच निघालं नाही, आम्ही परत चाललो. त्याच्यामुळे मी घरातून निघाले, अर्ध्या रस्त्यापर्यंत गेलेले. रेवती आणि मी आम्ही दोघी गाडीतच होतो. आम्ही गाडी पळून परत आलो. त्यानंतर आदरणीय पवारसाहेबांना आम्ही झालेलं हे कृत्य सगळं सांगितलं. आम्ही इलेक्शन ऑफिसरनाही फोन केला की बाबा काय हे नक्की काय प्रक्रिया आहे. मी स्वतः त्यांना फोन केला आणि ते म्हणाले आम्हाला असं आलं होतं की फोन आला होता की तिथे पैसे वाटप आहे. आम्ही तिथे गेलो, तिथे कोणीही नव्हतं आणि तशी कुठलीही प्रक्रिया किंवा कृती किंवा काहीही तिथे गैर सापडलं नाही आम्हाला आणि आम्ही परत आलो. हे बघा आम्ही लोकशाही मानणारी लोक, त्यांना जर चेकिंग करायचं असेल तर जरूर त्यांनी आमचं सगळं चेकिंग करावं. मला काही त्याच्यात चुकीचं वाटत नाही. पण एक गोष्ट अस्वस्थ करणारी होती की शरयूच्या ऑफिसमध्येच का त्यांनी पोलीस पाठवावे. रात्री अपरात्री केलं. आम्ही उशिरा काल सगळे घरी पोचलो आणि रेवती आणि मी त्या ठरवलंच होतं की तिथे जाऊन बसायचं आपण, कधीतरी या काय नक्की चाललं. आणि विरोधी पक्षावरच कसं होतं. नंतर मला सांगण्यात आलं की बाकीच्या कुठे काय ते नटराजवर पण केलं 2 दिवसापूर्वी असं म्हणे. ठीक आहे, नटराजवर काय झालंय मला माहिती नाही, पण श्रीनिवास पवारांच्या ऑफिसमध्ये शरयूमध्ये जेव्हा सगळं बंद होतं तिथे जाऊन पूर्ण चेकिंग करावं. आमची सहकार्याची भूमिका आहे, कारण का आम्हाला लपवण्यासारखं काहीच नाही, त्याला करच नाही, त्याला डर कसं. त्याच्यामुळे ठीक आहे, त्यांना अधिकार आहे, त्यांनी माणसं ठेवावी आमच्या घरामध्ये, काय आम्हाला प्रॉब्लेम आहे. आणि आम्हाला सवय झाली. परवा टेक्स्टाईल पार्कमध्ये ज्या पद्धतीने प्रतिभा पवारांना अडवलं, काल श्रीनिवास पवारांच्या घरी झाले. ते लोक मोठे आहेत, सत्तेमध्ये, त्यांना अधिकार आहे आमच्यासारख्या लहान लोकांवर हे सगळे ॲक्शन्स घ्यायचे. असंच झाले परिस्थिती दुर्दैवाने बारामध्ये. तुमच्या काकींचं एक पत्र व्हायरल झालं अजितदादांच्या आईचं की अजितदादांच्या पाठीशी उभे राहा. मला असं वाटतं की हे पत्र काकींना दिलं असावं किंवा काकींनी सांगितलं. किरण गुजरांनी ते वाचलं. त्यात असं लिहिलं की दादांवरती अन्याय झाला. ते बघा प्रत्येक आईची भावना असतात, त्याच्यात काही गैर नाही मला वाटतं. प्रत्येक आईला तिचं मुली प्रियच असतं. मी पण एक आई आहे. आणि ते किरण गुजरांनी काल त्या रॅलीमध्ये वाचलं असं आज वर्तमानपत्रात आले. मी काय ना पत्र वाचलंय ना मी ते TV वर पाहिलंय, कारण का काल रात्री माझी सगळी धावपळ की जे पोलीस आले माझ्या भावाच्या ऑफिसमध्ये श्रीनिवास पवारांच्या, तिथे गाडी काढून जा या ह्याच्यातच गेला. ते नाही झालं की अनिल देशमुख मला खरं तर आता विचारत होते. अरे मी त्यांना आज म्हणत होते की माझी खरं तर इच्छा होती की तातडीने आज नागपूरला जावं, पण मी जेव्हा पूजाला त्यांच्या लेकीला फोन केला काल रात्री आम्ही तर 2 वाजेपर्यंत जागे होतो, कारण का ॲम्ब्युलन्समध्ये टाकून देशमुख साहेबांना काल ज्या पद्धती म्हणजे तो भयानकच प्रकार होता. आणि इतकं गलिच्छ राजकारण झाले की तुमच्याच चॅनलवर मी पाहिले ग्रस्त भारतीय जनता पक्षाचे म्हणत होते की रक्तबंबाळ झालेला तो माणूस दिसतोय, इथे खोप पडली आहे, ज्याला मराठीत खोप म्हणतो आपण, जेव्हा इथे दगड लागला होता, रक्त येत होतं, थांबत नव्हतं रक्त, त्यांना ॲम्ब्युलन्समधून नेलं आणि ते एक्सरेमध्ये दिसतंय ते. आणि गलिच्छ भारतीय जनता पक्षाचा एक नेता काय बोलत होता असं. हे दुर्दैव आहे की राजकारण आणि त्याची पातळी. म्हणजे काल श्रीनिवास पवारांच्या ऑफिसमध्ये येणे, ठीक आहे, तो त्यांचा अधिकार आहे, मोठे लोक आहेत समोरचे आमच्या,
त्याच्यानंतर अनिल देशमुखांवर जो हल्ला झाला काल, त्याचा मी जाहीर निषेध करते. ते आवरेज त्यांना हॉस्पिटलमध्ये नेऊन त्यांचं ऑब्झर्वेशनमध्ये ठेवीस तर 2 वाजले आम्हाला झोपायला. आज सकाळी आम्ही उठलो, जरा काही इकडच्या तिकडच्या बातम्या लोकांच्या गाठीभेटी सुरू केल्या नियमाप्रमाणे, तर हा फोन आला आणि पत्रकारांचा की 5 कोटी रुपये सापडलेत आणि विनोद तावडेच वाटतायत, अशी ती बातमी आली. या राज्यात चाललंय तरी काय? ही दडपशाही झाली आहे, लोकशाही राहिली आहे का नाही? आणि मला हा खरंच प्रश्न, हा देवाभाऊ, सगळ्यांना वाटतं मी देवाभाऊंबद्दल बोलते, की देवाभाऊंवर टीका करत नाही. माझा या राज्याच्या गृहमंत्र्याला प्रश्न विचारायचा की अहो तुम्ही या राज्याचे गृहमंत्री आहात, आमचे अनिल देशमुख साहेब, आणि ते फक्त पक्षाचे नाहीये, तो नागरिक आहे या राज्याचे, त्यांच्यावर असे हल्ले होतात. त्यानंतर विनोद तावडेंकडे हातात 5 कोटी रुपये सापडतात आणि तिकडे पोलीस, तुम्हीच दाखवला व्हिडिओ, त्याच्यात ते पोलीस काहीतरी करतायत. चाललंय का या राज्यामध्ये? ही दडपशाही आहे, लोकशाही राहिलीच नाही. म्हणून तर आम्ही म्हणतो हे संविधानाच्या विरोधात आहे. सगळं वागणं त्यांचं बघा हे संविधानाच्याच विरोधात आहे भारतीय जनता पक्षाचं. पार्टी विथ अ डिफरन्स. ताई, तुम्ही आता बारामती टेक्सटाईल पार्कचा उल्लेख केला, त्याच्यामध्ये अजित पवार म्हणतात की इतकी राजकीय स्टंटबाजी कशाला करायची, नेमकं काय साध्य करू? प्रतिभा पवार, अजित पवार प्रतिभा पवारांना उद्देशून बोलले? नाही, तुम्ही त्याच्यानंतर तिथं आल्यानंतर, तिथं गेल्यानंतर जे आहे ते माहित नव्हतं प्रतिभा काकी आतमध्ये बसल्यात, आणि त्यानंतर जे काय राजकारण झालं, जे व्हिडिओ समोर आले, त्यातून मध्ये इतकं राजकारण कशाला करायचं? सहानुभूती तर ते अजित पवार आहेत, काही बोलू शकतात, त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं. रामकृष्ण आहे. काय झालं आता? अनिल देशमुखांच्या हल्ल्याकडे तुम्ही कसं बघता? कारण सातत्यानं तुम्ही आता त्याच्यावरती बोललेलं बोलेच आहे. मी जाहीर निषेध करते का सशक्त लोकशाहीमध्ये कुठल्याही पक्षाच्या, फक्त ते आमच्या पक्षाचे म्हणून नाही, कुठल्याही पक्षाच्या किंवा कुठल्या नागरिकावर असा हल्ला होणं हे या सरकारचं फेलियर आहे. ही दगडफेक झालीच कशी, त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे, ही मागणी आहे माझी. आणि नाही झाली तर आम्ही आंदोलन करू. अहो देशमुख साहेब आमच्या पक्षाचे 75 वर्षाचे सिनियर सिटीजन आमचे देशमुख साहेब आहेत. ते एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला प्रचार करायचा अधिकार, त्या चौकटीत ते प्रचार करत होते आणि अशा वेळीच त्यांच्यावर हल्ला होतो. ते विज्युअल सगळ्यांनी पाहिलेले त्या राज्यामध्ये, नाही देशामध्ये. दिल्लीतून आम्हाला फोन आले काय होतंय काय महाराष्ट्रामध्ये. अर्थातच त्याला जबाबदार कोण आहे? राज्याचे जे सरकारमध्ये लोक बसलेले त्यांना उत्तर द्यावं लागेल या सगळ्याचं.